कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं हिटलरच्या राज्यात त्रस्त झालेली लक्ष्मी स्वतःची स्पेस शोधू पाहते. अरे बाबांना प्रेझेंटेशन द्यायची वेळ झाली. पण जसा प्रमोदने लक्ष्मीच्या उत्साहाचा विचका केला तसाच त्याच्याही आनंदाचा बट्ट्याबोळ होतो. त्यांच्यामुळे आज माझा इन्सल्ट झालाय. तुम्हा तिघींवर विश्वास होता म्हणून फोटो न बघता मी मुलगी सिलेक्ट केली होती. दुसरीकडे लीला एजेवर भडकलेली असतानाच रेवतीचं प्रेम प्रकरण चालूच आहे. रेवूचा तुझ्यावर विश्वास आहे. जर तिचा विश्वास तू तोडलास तर मी तुला तोडेन. पाहूया पुढे. राम, तू स्वतःला प्रेम करायची संधीच जर दिली नाहीस तर मग तू प्रेमात पडणारच कसा सांग मला. स्वतःला असं ना जख्ख बांधून घेतलायस तू सगळ्या बंधनांमध्ये. अरे हे सगळा राग रुसवा चीड बाजूला ठेवून त्या मुलीकडे बघ ना. तिच्याकडे बघू, त्या मुलीकडे बघू मी आई. ज्या मुलीनी माझ्या चेहऱ्यावर केक फासला, दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये येऊन त्याचे पैसे घ्यायला आली होती ती. त्या अनवलोकचा खोळ घातला आणि आता घरी पोहोचली ती मुलगी माझा पिच्छा सोडत नाही आई. तेच तर मला म्हणायचंय. तुझा तिच्यावर कितीही राग असला तरी तिचं पुन्हा पुन्हा तुझ्या आयुष्यात येणं हा केवळ योगायोग नाही असू शकत राम. तिचं हॉटेलमध्ये दुर्गाला भेटणं, वधू परीक्षा देणं, तुला तुझ्या हॉटेलमध्ये येऊन भेटणं, पुन्हा देवळामध्ये येऊन भेटणं, गुरुजींनी दिलेला संकेत खरा ठरणं, हे देवाच्या आणि अंतराच्याच मनात असेल तर, तुमच्या नशिबातच एकमेकांशी लग्न करणं असेल तर, जर असं असेल तर या मुलीला दूर लोटणं चुकीचं नाहीये का? तसं असेल नाही तर ती मुलगी ना उद्या सकाळी आपल्या घरी नक्की येईल. नक्की येईल. हो, मलाही असंच वाटतंय. अगदी देवाच्या साक्षीनं देवासमोर दिवा लावायच्या आत येईल. अप्पी, तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती काय काय सहन केलंस. लोक तुझ्यासोबत किती पार्शलिटी करायचे, पण तू कधी त्याचा त्रास स्वतः करून घेतला नाहीस. आणि पारू, तुझा तर किती वेळा लोकांनी अपमान केला, पण तू गप्प बसून राहिलीस. मला नाही जमणार असं. आणि शिवा, मला शिवासारखी मोरोमोरी नाही जमणार. अगं नेत्रा, ना मी तुझ्यासारखी सहनशील आहे ना शिवासारखी ठोसेबाज आहे. अक्षरा, मला वाटतंय मला तुझ्यासारखंच ठोस काहीतरी करावं लागेल. आणि त्यासाठी ते खडूस अंकल आणि त्या 3 बायका परत कधीच माझ्या समोर नाही आले पाहिजे. आणि मी सुद्धा काही झालं तरी परत कधीच त्यांच्या समोर जाणार नाही. फुल अँड फायनल. अरे ये बट्टर, अरे तो ओवन जरा बाहेरून साफ कर ना बाबा. आता गिऱ्हाईक यायची वेळ झाली. काका, 50 रुपयात पेस्ट्री येईल का? हो येईल ना. मग द्या ना एक. नको नको काका, अशीच द्या. मी जाता जाता खाईन. सॉरी काका. थांब, तुला दुसरी पेस्ट्री देतो मी. पण बाबाने दिलेले पैसे तर संपले. 50च उरलेले. अरे ए बाळा थांब 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 थांब. ए बाळा थांब 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 थांब. बाळा हे घे. पण काका, मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्याकडे पैसे नाही आहेत. हरकत नाही बाळा. हे तुला माझ्याकडून घे आणि खाऊन झाल्यावर सांग तुला आवडलंय का. घे. थँक्यू काका. ही मुलगी पेपर विसरून गेली. हो काका, एक तर पेस्ट फुकट दिली, निदान काकूच्या रद्दीचे पैसे तरी वाचवा.
काकोची चेष्टा करतोस आणि तुला काय सांगितलं होतं सकाळी यायचं 15 मिनिटं साफसफाई करायचं घरी जायचं तुझी परीक्षा जवळ आली आहे ना पास व्हायचंय ना हा, दे इकडे दे फटकन दे हा जातो जातो रेवू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाबा. रेवू अगं हे बघ काय आलंय बाबा हे तर जानकी 420 लीला नावाची भामटी मुलगी जानकी ह्या नावानी विविध वेश धारण करून शहरातल्या श्रीमंत लोकांना फसवतीये. अगं काही काय आता काय करायचं आपण? रेओ काय ग मोठ्याने आवाज ऐकला तुझा काय झालं नाही ते बाबांशीच बोलत होते. आओ मशीन लावत जा ना तुमच्याशी बोलायचं म्हणजे ना आमच्या घशाची फार वाट लागून जाते. कालिंदी लावलंय मशीन अगं बाई हो काय ग काय बोलत काय होती तुझ्या लाडक्या बाबांशी हा ते पेपर मध्ये एकदम फनी कार्टून आलं होतं तर तेच दाखवत होते. हा खूपच फनी होतं ग खूपच मी खूप हसलो नशिबान आता तुम्ही असं कार्टून बघायला शेळोपाच्या गप्पा मारायला वेळच आहे तुमच्याकडे. मी जळला तो पेपर काळा का गोरा कित्येक वर्षात बघितला नाही. आज वाचते दे दे माझा राहिलाय अजून वाचायचा. अगं दे मी काय वाचणार म्हणजे काय 5 मिनिटं चालणार दे. आणि तिच्यानंतर मी नंबर लावलाय काय नळ आहे नंबर लावलाय तो हे आहे तुमच्याकडे वेळ फुकट आहे ना म्हणून या सगळ्या गोष्टी करायला सुचतात. माझं बघा चहा दिलाय नाश्ता करायचाय भाजी चपाती जळलं दूध जळतंय माझं. बाबा जस्ट वाचलो. बाबा अहो काय करायचं आता? रेवती अगं आपण किती धडधडीत खोट बोललोय काल कालिंदीला पण आपण खोटच सांगितलं. बाबा अहो आईपासून आता आपण कसं बसं लपवलंय पण ताईपासून कसं लपवणार? तिला कळलं तर ती कशी रिॲक्ट होईल माहिती ना तुम्हाला? मी हा पेपर लपवते आधी. जा 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 जा. गुड. तू काय पेपर वाचणार आहेस? दे इथे मला वाचू दे. अगं ताई आज काही नाहीच आहे पेपर मध्ये बातमी वाचायला. नको वाचू. अगं रेऊ मला कुठे बातम्या वाचायच्या आहेत? मला तर पिक्चर आणि सिरियलचं गॉसिप वाचायचंय. दे इकडे. ताई अगं ताई सकाळी सकाळी गॉसिप वाचणं बरं नाही आणि तसंही मला कुकिंगचा कॉलम वाचायचा आहे. रेऊ हे बघ आज ना ऑलरेडी सकाळी माझा एक निश्चय करून झालाय की त्या खडूस अंकलला परत कधीच भेटणार नाही किंवा त्यांच्याशी वाद घालणार नाही. त्यामुळे आजचा कोटाना संपलाय. आता अजून काही बॅलन्स वागणं जमणार नाही मला. दे इकडे. नको अगं ताई. नको म्हणजे इकडे. अगं ताई सांगते ना सर. अगं काही नाही. ताई ताई ऐक ना तू चिडू नकोस. तू रिॲक्ट होऊ नकोस. ऐक ताई काल तिथे मीडियावाले होते त्यांनी कसलीही शहानिशा न करता वाटेल ती बातमी छापून आणली. ताई तुला माहिती ना त्यांना मसाला हवाच असतो. ताई अगं त्यांच्याकडनं चुकून झालं. चुकून नाही रेऊ मुद्दामून केलंय हे. अगं ताई पण बघितलंस ना काल ते अंकल किती इगोइस्टिक आहेत ते. नाही पण आता ना त्यांना कळेल ही लीला काय चीज आहे. त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा भोगावीच लागेल. ताई 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 ऐक ना तू आत्ताच म्हणालीस की नाही की तू ठरवलंयस की तू त्यांच्याशी वाद घालायला जाणार नाहीस म्हणून. ताई
नको ना जाऊ तिकडे प्लीज. हे सगळं काय सरस्वती? बातमी आहे. ज्या मुलीमुळे माझ्या नवऱ्याचा एवढा अपमान झाला त्या मुलीला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही ना, ह्याची सोय केली आहे मी. अगं पण एजंटचं काय? या बातमीमुळे फक्त त्या मुलीची नाही, एजंटची पण नाचक्की झालीये. त्याचं काय करायचं? अरे बापरे, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. वहिनी, आता काय करायचं? सरस्वती, काल जे काय घडलं ते बाहेर पडू नये म्हणून आपण किती प्रयत्न केले. तू कसं काय विसरू शकते सरस्वती? सॉरी वहिनी, मला तसं काही करायचं नव्हतं. मला त्या मुलीचा राग आला होता. आता तुझा हा मूर्खपणा एजंटना कळल्यावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार कर. नको नको, प्लीज नको. खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर डिस्कशन चालू आहे. Is there any problem? जरूर. त्या मुलीचा पत्ता चांगलाच कट केला असतो. श्वेताला इन करायची ही चांगली संधी आहे. नथिंग. एजे, आम्हाला माहिती आहे ती तुम्हाला ती मुलगी आवडली नाहीये. तिच्यामुळे घरात गेले 2 दिवस खूप गोंधळ झालाय. पण अंतराईने दिलेली तारीख सुद्धा जवळ येते, त्यामुळे आपण वेळ न घालवता दुसरी मुलगी बघूया. एजे, तुमचे विचार जिला कळतील, जिला तुमच्या सगळ्या अटी मान्य असतील, अशी एक मुलगी आहे माझ्या नजरेत. तिने इंटरव्ह्यूला खूप छान उत्तरं दिली होती. श्वेता. आणि काल जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आमची जबाबदारी एकदम नीट पार पाडायला तयार आहोत. तुम्हाला मान्य असेल तर मी तिला आता लगेच बोलवते. तिला माझ्याबद्दल, आपल्या फॅमिलीबद्दल काय माहिती आहे? हो, तिला सगळं माहिती आहे. तिला आपली फॅमिली खूप आवडते आणि तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्रेम? जी मुलगी मला आयुष्यात कधी भेटली नाही, जी मुलगी मला ओळखत नाही, माझ्या घरच्या लोकांना ओळखत नाही, ती माझ्यावर प्रेम करते? हो अंकल, हो अंकल. तुझा तिच्यावर कितीही राग असला तरी तिचं पुन्हा पुन्हा तुझ्या आयुष्यात येणं हा केवळ योगायोग नाही असू शकत राम. तुमच्या नशिबातच एकमेकांशी लग्न करणं असेल तर ती मुलगी ना उद्या सकाळी आपल्या घरी नक्की येईल. हो, मलाही असंच वाटतंय. अगदी देवाच्या साक्षीनं देवासमोर दिवा लावायच्या आत येईल. तुम्हाला पुन्हा लग्न करायची इच्छा आहे ऐकून मला खरंच आश्चर्य वाटतंय. म्हणजे काय म्हणायचंय तुला? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही श्रीमंत आहात तर पैशाच्या जोरावर तुम्ही काही विकत घेऊ शकता? व्हॉट नॉनसेन्स. नॉनसेन्स काय त्यात? हा पेपर वाचा. ह्यात माझ्याबद्दल किती भयानक बातमी छापून आणली आहेत. मी वेश बदलून फसवणारी लीला 420 आहे. का छापून आणली तुम्ही? का छापून आणली तुम्ही चुकीची बातमी? तुम्ही स्वतःला काय मोठे खूप परफेक्ट समजता ना? इतरांनी कुठलीही चूक केलेली तुम्हाला खपत नाही.
मग तुम्हालाही तुमच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. अंकल, तुम्हाला काय वाटलं मी साधी मध्यमवर्गीय मुलगी आहे म्हणजे मी काहीच करू शकणार नाही? नाही, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण मी 3 गोष्टी नक्कीच करू शकते. पहिली गोष्ट, मी तुम्हाला चॅलेंज देते की मी तुमचा अहंकार मोडून दाखवेन. आणि दुसरी गोष्ट, आजपर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलं, पण आता तुम्हाला कळेल की ही लीला काय चीज आहे. सो बी केअरफुल. आणि तिसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, अंकलचं तोंड बघा. तिसरी गोष्ट लगेच समजेल तुम्हाला. अभिराम, मला वाटतं तू लीलाशी लग्न करावंस. मान्य आहे मला, ती मुलगी तुझ्याशी खोटं बोलली, तुझा अपमान केला, तुला फसवलं तिनं. तुमच्या दोघांच्या वयामध्ये देखील अंतर आहे, मान्य आहे. पण का कुणास ठाऊक, मी तिला पाहिले तेव्हापासून ना मला तिच्यामध्ये अंतराचा भास होतोय. या मुलीची एवढी हिम्मत, हिला सोडणार नाही मी. त्याची गरज नाही. आजकाल ना यंग अंडरस्टँडिंग मुली उरल्याच नाहीयेत. पण श्वेता तशी नाहीये. श्वेता तुमची योग्य साथ दे. ती या मूर्ख मुलीसारखी नाहीये. श्वेता तुम्हाला सूट होईल अशी मुलगी आहे. तुम्ही मला फक्त सांगा तिला कधी बोलवायचंय, मी लगेच बोलवते. त्याची ही गरज नाही. अभिराम, देवानं तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. आता नीट विचार कर आणि निर्णय घे. आई, तुला माहिती आहे, मी नेहमी विचार करूनच निर्णय घेतो. So don't worry. हे असे काय आहेत? त्यांच्या मनात काय आहे ना नक्की कळतच नाही. आणि तुझं काय ग? त्यांच्या मनात काय सुरू आहे माहित नसताना तू ओव्हर स्मार्टनेस दाखवलास का? दाखवलास फोटो? तेच ना, फोटो दाखवून तर काहीच उपयोग नाही झाला. तरीही मी प्रयत्न सोडणार नाहीये, कारण नुसती सासू येऊन उपयोग नाहीये. आपल्याला हवी तशी सासू यायला हवी. ताई, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? त्या मुलीने एजंटचा इतक्या वेळा अपमान केला आणि एजंट तिला काहीच बोलले नाहीत. मग आपल्यालाच का ओरडत असतात एजे? आपण तिच्यापेक्षा बॅड आहोत का? एवढंच डोक्यात येतं तुझ्या? आजी काय म्हणाल्या, कुठल्या प्रश्नाबद्दल बोलल्या हे नाही आलं लक्षात? देवानेच प्रश्नाचं उत्तर दिले म्हणजे? कुठला प्रश्न? विश्वा, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर आणि तुला जिथे यायला सांगितलं तिथे पटकन ये लगेच. खूप इम्पॉर्टंट मीटिंग. लीव ना.
पार्टनर, मला ऍक्टिंग करायला मिळेल म्हणून मी त्या घरात गेले होते. पण तिकडे गेल्यावर काहीतरी भलतंच घडलं. तू मला अजिबात सिरियसली घेत नाहीयेस का? त्या खडूस अंकलना भेटायची माझी अजिबात इच्छा नाही. हे बघ, मी तुला आता फायनल सांगते हा, परत आमची भेट कधीच होता कामा नाही. त्या आगाऊ, उद्धट त्या अंकल समोर मला कधीच यायचं नाहीये रे. प्लीज ना, माझी इच्छा पूर्ण कर. हा प्लीज 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 प्लीज.